डॉक्टर सुश्रुत घैसास आणि त्यांची टीम अहवालामध्ये दोषी असल्याचं आमदार अमित गोरखे यांनी म्हटलंय। डॉक्टर मानसी घैसास यांच्याकडे रुग्ण गेला नाही म्हणून मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट मागितलं असा दावाही गोरखे यांनी केला। चौथा अहवाल आला, भिसे कुटुंबाला न्याय मिळेल असा विश्वास देखील गोरखे यांनी व्यक्त केला। इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर घैसासांना पाठीशी घालत आहे असा आरोप देखील गोरखेंनी केला। काय सांगाल, चौथा अहवाल जो आहे तो या ठिकाणी आता दाखल करण्यात आलेला आहे, काय पुढची प्रक्रिया असणार आहे? मला उशिरा माहिती मिळाली की काल रात्री उशिरा हा दाखल केलेला आहे आणि सुरुवातीपासून जी आमची मागणी आहे त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि आमच्या बाजूनच भिसे कुटुंबियाच्या बाजूने हा निकाल लागेल अशी तरी संपूर्ण शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री, माननीय सचिव यांच्या आम्ही संपर्कात आहोत। चारही अहवालामध्ये नक्की कोण दोषी आढळून आले? बघा, अहवाल हा चौथा अहवाल आम्ही प्रत्यक्ष पाहिला नाही, 2 प्रत्यक्ष अहवाल पाहिले। काल जी प्रेस कॉन्फरन्स मॅडमनी घेतली आणि त्या अनुषंगानं हा अहवाल सबमिशनचंही मला कळलं। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घैसास यांच्याकडनं ज्या चुका झाल्या त्यामुळे नक्कीच ते आणि त्यांची टीम याला दोषी आढळेल। तुम्ही असं म्हणता की त्यात घैसास जे आहे ते दोषी आढळले, मात्र आता अद्यापही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। त्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल केलेला नाही। हे लक्षात घ्या, या कमिट्या स्थापन झाल्यात। कमिट्याचा जोपर्यंत पारदर्शी अहवाल येत नाही तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी ज्या प्रोसेस आहेत ती संपत नाही तोपर्यंत याच्यावर गुन्हे दाखल होणार नाही असं माननीय मुख्यमंत्री आणि सचिवांनी सांगितलं आणि त्या आता शेवटच्या टप्प्यात आहेत। दुसरी गोष्ट, मी कालच यांचं स्टेटमेंट ऐकलं इंडियन असोसिएशनचे कदम साहेबांचं। अत्यंत दुर्दैवी स्टेटमेंट त्यांनी दिलं की या मातेला कॅन्सर होता, केमोथेरपी झाली होती, त्या ठिकाणी तिला केमोमध्ये बऱ्याच ट्रीटमेंट झाल्या, पण असं काही झालं नाही। आपल्याकडे प्रूफ असेल तर आपण सांगावं। आपण त्यात असं म्हणताय की पेशंट त्या ठिकाणी थांबलं नाही आणि पेशंट निघून गेलं। मी डॉक्टर साहेबांना विचारू शकतो की आपण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये 5 तास थांबताय आणि हॉस्पिटल जर रिस्पॉन्स केलं नाही तर आपण तरी त्या हॉस्पिटलवर थांबणार का? 5 तासाने आपणही घरी निघून जाऊन की दुसरा ऑप्शन्स बघू ना। तसंच झालेलं आहे। 4/4/2024 रोजी आमचं पेशंट ज्यावेळेस डॉक्टर घैसासांकडे ट्रीटमेंटला गेलं त्यावेळेस त्यांनी ती सिस्ट काढली आणि सिस्ट काढल्यानंतर आपल्याला मूलबाळ होणार नाही, आपण IVF करा म्हणून सांगितलं आणि IVF मानसी घैसास यांच्याकडे करा आणि मानसी घैसास यांच्याकडे आमचं पेशंट गेलं, त्याच्या रिसिट्स आमच्याकडे आहेत। तिथली सगळी व्यवस्था बघून त्यांना वाटलं याच्यापेक्षा इंदिरा IVF बरी म्हणून त्यांनी इंदिरामध्ये ट्रीटमेंट केली। तदनंतर 7 महिन्यांनी प्रोसेसनुसार अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टर घैसासांकडे गेल्यानंतर 7व्या महिन्यात त्यांना कळलं की नाही, हे अशा पद्धतीनं माझ्या मानसी घैसासांकडे ट्रीटमेंट नाही, इंदिरा घैसासकडे। त्यामुळं त्यांनी ट्रीटमेंट लांबवण्याचा प्रयत्न केला। इमर्जन्सीमध्ये गेल्यानंतर त्यांनी डिपॉझिट त्या ठिकाणी भराच असं सांगितलं आणि कदम साहेब आपण असं म्हणतं की डिपॉझिट त्यांनी मागितलंच नाही। त्या ठिकाणी आपण डिपॉझिट मागितलं नाही असं म्हणत असताना मला हे आपल्याला सांगायचं आहे की आपण त्या ठिकाणी नीट अभ्यास केला पाहिजे। आमच्या पेशंटकडे 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं, इस्टिमेट नाही। आपण म्हणता की इस्टिमेट त्यांनी दिलं, लेखी पावती आहे। तर डॉक्टर कदम साहेब आपल्याला डिपॉझिट आणि इस्टिमेट मधला जर फरक कळत असेल तर नाहक आपण आमच्या पेशंटला, गेलेल्या स्वर्गवासी मातेला बदनाम करताय, ते बदनाम करण्याचं आपण थांबवलं पाहिजे। आपण पाहिलं तर IVA जे आहे तर डॉक्टर घैसासांना पाठीशी घातलेलं पाहिले होते। त्यांनी रुग्णालयावर जो आहे तो ठपका ठेवलेला आहे की डॉक्टर ही रक्कम जी आहे ती टाकू शकत नाही। रुग्णालय प्रशासनाने असेल किंवा रुग्णालयाने सांगितलं म्हणून टाकलेली, कुठेतरी पाठीशी घातल्यातले जे आहे समोर आले। इंडियन मेडिकल असोसिएशन जी आहे, डॉक्टर्सची जी संघटना आहे, ती नक्कीच त्यांचं काम हेच की डॉक्टरांना पाठीशी घालणं, पण चुकीच्या पद्धतीने जर आपण डॉक्टर वागले असेल तर अशा प्रकारचे स्टेटमेंट आपण थांबवले पाहिजे। आणि डॉक्टर कदमांचं म्हणणं असं आहे की त्यात घैसास नाहीत तर हॉस्पिटलचे केळकर आणि त्यांचं मॅनेजमेंट हे दोषी असं मी ऐकलं, असं कदम साहेब म्हणतात। तर